हॅलो एव्हरीवन. सो आजचा टॉपिक आहे फायनान्स मॅनेजमेंट, जे आपलं कॉलेजमध्ये झालं ते. तुम्हाला ही मागची स्क्रीन दिसते त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण डिरेक्टली प्रॉब्लेमवरती जम्प करू. इथे जसं की तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिले प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न विच हॅज अडॉप्टेड स्टँडर्ड कॉस्टिंग फर्निशेस द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ओके. ABC Limited manufactures high quality leather bags. The company has stated फॉलोइंग स्टँडर्ड्स फॉर द प्रोडक्शन ऑफ वन लेदर बॅग. इथे वन लेदर बॅग दिलेला आहे, म्हणजे पर युनिटच्या हिशोबाने आहे. आणि इथे हा प्रश्न जरी आपण वाचत गेलो सगळे, तरी इथे तुम्ही नोट्समध्ये जेव्हा बघाल तर मी इथे हे सुरुवात केलेली आहे. युनिट्स, क्वांटिटी आणि प्राइस. इथे स्टँडर्ड आणि ॲक्च्युअलचा असं टेबल काढून घ्यायचा. मग वन दिलेला आहे. आणि आता आपण प्रॉपर क्वेश्चनच्या हिशोबाने जाऊ. स्टँडर्ड मटेरियल क्वांटिटी म्हणजे हे कुठे येईल? कम ऑन. हे येईल इथे क्वांटिटीमध्ये. लिहून टाकलं आपण. काय दिलेले आपल्याला? 2 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, इथे दिसतंय बघा. मग नंतर 500 स्क्वेअर मीटर हे दिलेलं आहे. हे आपण लिहू प्राईजमध्ये, जी आपल्याला पडलेली ती. हां. आता ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण बघायला गेलो, तर ॲक्च्युअलमध्ये तर येतं ॲक्च्युअल क्वांटिटी 2200. इथे देताना दिलं एप्रिलमध्ये त्यांनी बनवले 1000 बॅग्स. आणि सर आपल्याला जसं बोलले होते, जर क्वांटिटी दिलेली असली तर क्वांटिटीच्या हिशोबाने करावं लागतं नाही. मग त्याच्या हिशोबाने मी टेबलमध्ये इथे प्लॉट केलं आहे 1000, 2200 आणि 520. आता मेन प्रश्न जो पडत होता पोरांना तो हा होता, स्टँडर्डमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे युनिट्स घेताना 1000 घेतले, क्वांटिटी घेताना 2000 घेतली, मग प्राइस घेताना 500 मल्टिप्लाय बाय 1000 का बरं केले नाही? तर आपण जेव्हा स्टँडर्ड जी काही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असतो तिच्यामध्ये ॲडजस्टमेंट करत असताना ॲक्च्युअलच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करतो. मग ॲक्च्युअलच्या हिशोबाने इथे ॲडजस्टमेंट बघायला गेलं तर इथे क्वांटिटी किती होती युनिट्सची? 1000. ओके. त्याच्यामुळे आपण ते 1000 केले. मग त्याच्या हिशोबाने इथे जसे हे झाले होते 22,000, मग ते मल्टिप्लाय बाय 1000 इथे क्वांटिटी त्याच्यामुळे करावी लागली, कारण 2200 मीटर स्क्वेअर होता म्हणून. इथे जर पर मीटरच्या हिशोबाने दिलेलं आहे, तर ते पर मीटरच्या हिशोबाने प्राइस ती तशी तशी राहत होती. आणि त्याच्यानंतरच उदाहरण सॉल्व्ह केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता फॉर्म्युले लिहिले MCV, MPV आणि MUV. MCV जर काढायला गेला आपण तर 1,44,000 येतो. ॲडव्हर्स इथे ॲडव्हर्स लिहायचं राहून गेलंय. इथे ॲडव्हर्स लिहायचं राहून गेलंय. आणि इथे सगळ्यांमध्ये ॲडव्हर्स लिहायचं राहून गेलंय. नाही तर मी लिहिलं असेल माझ्या टॅबलेटमधनं नोट्स, मी इम्पोर्ट मारलाय त्याच्यामुळे दिसत नाहीये. MCVच्या हिशोबाने जर बघायला गेलं आणि अतिशय सोपा जातोय. तुम्ही जर या टेबलने फॉलो करायला गेले तर SQ, SP, AQ, AP. आता बघा इथे SQ येतंय, मग स्टँडर्ड आला. स्टँडर्डच्या क्वांटिटीमध्ये कोणतं आहे? ही लगेच व्हॅल्यू इथे पुट करायची. 2000 मल्टिप्लाय बाय 500. स्टँडर्ड. स्टँडर्डमध्ये प्राइस कोणती आहे ही लाईव्ह व्हॅल्यू लगेच इथे पुट करायची. त्याच्या हिशोबाने तुम्ही खूप लवकर प्रश्नांची उत्तरं काढू शकतात. हेच जर तुम्ही बघत गेले SP, AP, हे बघा इथे कोणतं आहे? SP, AP, ॲक्च्युअल प्राइस आलं. त्याच्यानंतर बघा AQ, ॲक्च्युअल क्वांटिटी ही आली 2200. त्याच व्हॅल्यू पुट केलेलं आहे आणि मग उत्तर निघतंय. इथे परत तसाच आहे. MUVचा फॉर्म्युला काय आहे? MUVचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड क्वांटिटी फॉर ॲक्च्युअल प्रोडक्शन मायनस AQ. तर स्टँडर्ड क्वांटिटी फॉर ॲक्च्युअल प्रोडक्शनमध्ये ही येईल, जी की आपण 2000 काढलेली आहे ती. आणि त्याच्यानंतर मायनस AQ, ॲव्हरेज क्वांटिटी ही येईल 2200. आणि SP, स्टँडर्ड प्राइस 520. सिंपल. एवढं सोपं गणित होतं आणि व्हेरीफाय करून आपण बघितलं तर ते इक्वल येत आहेत. तर धिस वॉज ऑल अबाउट इट. आणि अजून कोणाला काही डाऊट असतील तर मग, नेमकी माझ्याकडे माझी वही नाही आहे, नाही तर मी तुम्हाला समजावलं असतं. ठीक आहे. तोपर्यंत बाय. ऑलरेडी ही OBS रेकॉर्डिंग ऑलमोस्ट 5 मिनिट्सपर्यंत होऊन गेली असेल. आणि माझ्या स्टोरेजच्या हिशोबाने जावं तर गिग्समध्ये ही 1.5 गिग्सपर्यंत पोहोचून गेली असेल. तर ठीक आहे, आपण इथल्या इथे थांबून घेऊ. पण सिंपल होता प्रॉब्लेम, एकदम काही कठीण नव्हतं याच्यात.